नमस्कार, मी प्रदीप चित्रे. झेंडा मराठीच्या यूट्यूब चॅनलवरनं मी आज अशा एका छोट्याशा गावात आलो आहे, ज्या गावामध्ये एक मनस्वी शिक्षिका राहते. आज आपल्यासमोर अशा व्यक्तिमत्वाची जीवनयात्रा उलगडणार आहे, ज्यांनी केवळ विद्यार्थ्यांना धडे दिले नाहीत, तर अनेक पिढ्यांना आयुष्य जगण्याची दिशा दिली. 86 वर्षाचे समृद्ध आयुष्य, शिक्षणातील प्रदीर्घ सेवा, शिस्त, संस्कार आणि मायेचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्व आज आपण संवाद साधणार आहोत आदरणीय चित्रा सारळकर मॅडम यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज झेंडा मराठीच्या या आमच्या यूट्यूब वाहिनीवरून आपली मुलाखत घेण्याचा आज आम्हाला या ठिकाणी योग येतो आहे आणि ही मुलाखत आमच्या वाचक वर्गांसाठी आवर्जून त्यांनी पाहावी, त्यांनी त्या दृष्टीने त्या गोष्टीचा एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं अशा हेतूने तुमची मुलाखत घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बाई, मला एक गोष्ट सांगा की 1939चा तुमचा जन्म. हो. 1939 ते 2026 ह्या जवळजवळ 86-87 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये खरं तर तुमची मुलाखत 2, 4, 5 भागामध्ये घेतली तरी संपायची नाही, कारण एवढं समृद्ध जीवन तुम्ही या ठिकाणी जगलेलं आहात. पण वेळेची मर्यादा, आणखीन ती मुलाखत कुठेतरी कंटाळवाणी होऊ नये याचं पथ्य पाळण्याच्या हिशोबाने आपण त्या मर्यादित स्वरूपात आमची मुलाखत तुमची मी 2 भागामध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आपण आपले जे वडील की राजकीय क्षेत्रामध्ये कुलाबा जिल्ह्याचे पहिले आमदार असताना, म्हणजे राजकीय वातावरण त्या घरामध्ये असताना आणि तुम्ही त्यांची पहिली मुलगी असताना की जे संपूर्ण राजकारण जे त्या ठिकाणी तुम्ही सी.डी. देशमुखापासून सगळ्या दिग्गज लोकांचा वावर तुम्ही तुमच्या घरात पाहिला असताना तुम्हाला राजकारणाकडे न जाता न वळता तुम्ही शिक्षणाकडे वळून एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व तुम्ही या ठिकाणी तुमच्या उभ्या आयुष्यात साकार केलं आहे. ह्याचंच मला आमच्यासारख्या तरुणांना किंवा याचं कौतुक वाटावं अशी ही अवस्था आहे. तर मॅडम, पहिला प्रश्न तुम्हाला असं मिळतो, बाळपणातली एखादी आठवण जी अजूनही मनात तुमच्या जिवंत आहे अशी एखादी आठवण आम्हाला सांगू शकाल? तिथून आपण आता सुरुवात करूया. माझा जन्म रायगड जिल्हा आत्ताचा, पूर्वीचा कुलाबा जिल्हा, यातल्या एका लहानशा खेड्यामध्ये, जिथे सगळ्या 12 वाड्या मिळून 5,000 वस्ती होती अशा गावामध्ये झाला. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकत होते. 4थी पर्यंत शिकले. 5वीला त्यावेळेला फेब्रुवारीमध्ये परीक्षा व्हायची. तशी परीक्षा झाली, मी 5वीत गेले आणि पुण्याला मे महिन्याच्या सुट्टीत गेले. ती आठवण आहे. आणि तिथे गेल्यावर एक दिवस माझ्या वडिलांनी सांगितलं, तुला उद्यापासून पुण्यामध्ये राहायचं आणि पुण्यातल्या शाळेत जायचं. ओ, अच्छा. आली की पंचायत. मला काही माहिती नाही. आईला सोडून 10-11 वर्षाची मी असेन आणि माझी वेणी पण मला घालता येत नव्हती. अशा स्थितीमध्ये मी असताना माझ्या वडिलांनी सांगितलं, तुला पुण्याला राहायचं. आता हे त्यांनी का सांगितलं? कारण आमच्या इथे पुढची शाळा नव्हती, फायनल पर्यंतची शाळा होती. म्हणजे तुम्ही इथे फायनल झालात आणि मग पुण्याला? नाही, फायनल व्हायच्या आधीच तुम्ही पुण्याला गेलात. ओके. म्हणजे माझ्या वडिलांना ठाम मत होतं की स्कूलिंग चांगलं झालं पाहिजे, शाळा चांगली मिळाली पाहिजे, शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. कारण त्यांचंही शिक्षण मुंबईतल्या रॉबर्ट बर्नीमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की शिक्षण पुण्यामध्येच हिचं करायचं. त्या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे समाज कसा पाहायचा? नाही, आमच्या म्हणजे 50 साल आलं होतं तेव्हा एवढं काही मागासलेले नव्हते.
आमच्या तळ्याच्या शाळेमध्ये, म्हणजे मी जिथे राहत होते तिथे सगळ्या प्रकारच्या म्हणजे सगळ्या जातीने मला उल्लेख करायचा, पण सगळ्या स्तरावरच्या मुली आमच्या शाळेमध्ये असायच्या, शिकायच्या. आम्हाला कसला कोणाच्यात भेदभाव नव्हता. बर, पण म्हणजे तुम्ही तळ्यासारख्या गावातून पुण्यात जाणारी पहिली मुलगी होतात का? नाही नाही, आमच्या गावातल्या आणखीन 2 मुली गेल्या होत्या. कारण हा जो तुमचा एवढा मोठा 86 वर्षाचा जो पिरियड आहे तो नेटका त्याच्यात कसा बचवायचा हाच खरा माझ्या पुढेचा प्रश्न आहे. आता मला हे सांगा की तिथे शिक्षिका होण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? नाही, मग माझं पुढे 8वी पर्यंत माझे काका सदर्न कमांड मध्ये राहायचे, म्हणजे काम करायचे मिलिटरीमध्ये. बर, त्यामुळे त्यांची बदली व्हायची. त्यांची बदली झाली की मी त्यांच्या बरोबर जायची. बर, जिथे बदली होईल तिथे. मग पुण्याहून मुंबईला बदली झाल्यावर 8वी नंतर 9वी मध्ये मुंबईला शिक्षण झालं माझं. मग SSC म्हणजे 11वी होती त्यावेळेला, त्या 11वी पर्यंतचं शिक्षण मुंबईच्या छबिल्लास मुलींच्या शाळेत झालं. नाही आता तुम्ही, आणि मग मी पुन्हा पुण्याला कॉलेजसाठी शिक्षणाला गेले, हॉस्टेलला राहिले आणि तिथे मी BSc झाले. आता तुम्ही BSc झालात, सायन्स साईडचे तुम्ही. मनात आणलं सर तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला अमेरिकेला सुद्धा उच्च शिक्षणासाठी पाठवलं असतं. असं असताना माझा मूळचा प्रश्न हाच आहे की तुम्ही शिक्षिका होण्याचा निर्णय कसा घेतला? खरं सांगू, मी ना त्यावेळेला प्रेमात पडले होते. प्रेमात पडल्यामुळे माझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी सांगितलं की तुला दुसरा काय नाही, शिक्षिकेचा जॉब करायला लागेल, कारण तुझा नवरा हा इंजिनियर आहे, त्याची कुठेही बदली होईल. म्हणून मी शिक्षिका झाले. प्रेमात पडलात म्हणून शिक्षिकाला? प्रेमात पडले सांगताना सुद्धा या वयात तुमचा चेहरा खुललेला बघताना सुद्धा आनंद होतो या ठिकाणी. तर तुम्ही शिक्षिका झालात. तर शिक्षिका झाल्यानंतर मग पहिल्या दिवशी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जेव्हा तुम्ही उभं राहिलात त्यावेळी तुमच्या काय भावना होत्या? भावना नाही, पण माझा जो विषय आहे तो मला माझ्या समोर बसलेल्या मुलांना नीट कळला पाहिजे. कारण मी पहिल्या दिवसाबद्दल बोलतोय, पहिल्या दिवशी. कारण माझं पुण्याला जे BEd शिक्षण झालं तिथे आम्हाला अगदी घासून तयार केलं होतं. भरपूर आमचे लेसन झाले होते, भरपूर आम्ही निरीक्षणं केली होती. म्हणजे 50 लेसन दिले होते, 50 निरीक्षणं केली होती. त्यामुळे लेसन कसा द्यायचा याच्याबद्दल भीती नव्हती. आणि चांगलं द्यायचं ते चांगलं द्यायचं, नवीन द्यायचं, वैज्ञानिक द्यायचं, हा माझा दृष्टिकोन तेव्हा होता. आम्ही जेव्हा शिकवत होतो तर आमच्या हातावर छडीचा मार जो पडलेला होता, म्हणजे असं त्यावेळी असं छडी लागे छमछम विद्याई गमगम अशा पद्धतीने आमचे रगाडे खाऊन आमचे म्हणजे पाठीवर धपाटे घालून शिक्षकांनी आम्हाला या पद्धतीने वागवलं. तसाच काही प्रकार तुमच्या बाबतीत होता का विद्यार्थ्यांशी वागताना? नाही, काही मुलांजवळ मी तशी वागायची. अरे वा. पण मी जिथे नोकरीला होते ना तिथे एक मुलगा लबाड होता. त्यांनी मला नंतर सांगितलं, त्याला मी सांगितलं अंगठे धर. बरं. तर त्याने अंगठे धरले आणि चक्कर आल्यासारखं केलं, पडला असा. आणि मग मी घाबरले, म्हटलं अरे बापरे, हा बेशुद्ध पडला, आता काय करायचं. त्या दिवसापासून मी फार बदलले. मुलाला शिक्षा करायची नाही, दिली तर थोडी आपली 1-2 काय. आता एवढ्या ह्याच्यातून कठोर शिस्त आणि माया, मुलावरचं प्रेम, यामधला समतोल तुम्ही कसा साधलात? तो ना येतो मुलांना शिकवताना यायचा, तो आपोआप यायचा. आणि त्यांच्या डोळ्यात बघून शिकवणं, ओके, हे जेव्हा जमायला लागलं ना तेव्हा आपोआप मुलांच्या बद्दल प्रेम. मुलाशी येऊन हात लावायची, माझ्या शेपटा ओढून हात धरून पाहायची,
माझ्या साडीचं पोत कसं आहे ते बघायचे. अरे वा. असं माझ्यावर मुलांनी पण प्रेम केलंय बर. असं. त्यामुळे मजा वाटायला लागली शाळेच्या ह्याच्यात. हं. आणि माझं सांगते, मला अजून प्रत्येक मुलाचं नाव माहितीये मधल्या नावासहित. वाव. बऱ्याच बऱ्याच मुलांचं मी सांगू शकते. हं. मग आता हा जो आहे त्या काळातून तुम्ही त्या काळातून ज्या वावरत असताना तुमच्या आजूबाजूला ज्या दादर परिसरामध्ये तुम्ही राहता किंवा ज्या चांगल्या शाळेमध्ये साने गुरुजी सारख्या ह्याच्यामध्ये शारदाश्रम सारख्या ठिकाणी तुम्ही नाही, मी सांगते, मी शाने गुरुजी विद्यालयात 30 वर्ष शिक्षिका होते. हां. सेवानिवृत्तीनंतर मी शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये ताराबाई मोडकांकडे, नंतर गांधी विद्यालय, जी 12 तासांची शाळा असते तिथे, अशा ठिकाणी मी शिकवलं नाही, अधीक्षिका म्हणून मी होते त्या ठिकाणी होता. म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या गुरुजनांचा सहवास तुम्हाला मिळाला आणि तुम्ही त्या निमित्ताने घडत गेलात. घडलंय. बरोबर आहे ना? हो, हां. तर मी असं घडले म्हणजे मी कल्टिवेट झाले. कल्टिवेट होणं ओके. हे ह्याला फार महत्व आहे. बरं. आता मग हे करीत असताना तुमच्या काळातले ते विद्यार्थी जे तुमच्या साडीचा पोत पण हे करायचे, तुमच्या शेपटीला पण हे करायचे, आणि तो तुमच्या काळातला विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यांच्यात सर्वात मोठा फरक काय वाटतो आपल्याला? मला असं वाटतं आमच्या शाळेत तरी फरक नाहीये. नाही, पण आजूबाजूला तुम्ही बघा विद्यार्थी बघताय ना तुम्ही पण. कदाचित असं असेल, या फुटपाथला जर शिक्षक असतील तर ते त्या फुटपाथवर जात असतील. माझ्या बाबतीत नाही झालं. तुमच्या बाबतीत जरी झालं नाही, पण तुम्हाला तो बदल कधी कळला? काय, हा शालेय बदल जो असतो ना विद्यार्थ्यातला, हा प्रॉडक्ट जो तयार होतो आमचा, त्याला खूप वर्ष लागतात. 12 वर्षांनी 15 वर्षांनी एक फॅक्टरी मधल्या, शिक्षणाच्या फॅक्टरी मधलं हे प्रॉडक्ट तयार होतं. बर. तर त्यामुळे त्याच्यावर बराच, केवळ शाळेचा फरक, संस्कार नसतात, आजूबाजूचे लोकांचे, राजकारणाचे, सध्याच्या परिस्थितीचे, सगळ्याचे परिणाम होऊन आपण आता बघतोयच काय चाललंय ते. म्हणजे पिढी कशी बदलले, बदलत चालले हे आपण पाहतो. शिक्षणाचा स्तर पण बदलत चालला असं नाही वाटत आहे? काय बोलाल तुम्ही त्यावर? शिक्षणाचा स्तर बदलला असं मला म्हणता येणार नाही, कारण मुलं वरती काय शिकतात चांगल्या, काय पहा, शिक्षक हे कसं असतं, पहिल्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून दुसरी पिढीवर बघते. म्हणजे त्यांची दृष्टी आपल्यापेक्षा मोठी असते. त्यामुळे ते आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत. त्यामुळे म्हणजे तुमची त्याबाबत काही तक्रार नाही? माझी तक्रार ती नाही. माझी तक्रार काय आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, कमी होत आहेत. मराठी महाराष्ट्रातून जाता कामा नये, ही तुम्हाला मोठी खंत आहे? खंत आहे. आम्ही सुद्धा आमच्या परीने मराठी शाळा बंद होऊ नये किंवा मराठी शाळेमध्ये लोकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या पाल्यांना टाकावं, त्या ठिकाणी सर्वतोपरीने प्रयत्न करत असताना आम्हाला पालकाकडनं कसलाच प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यांची अशी ठाम भावना झाली आहे की माझं पोरगं जर इंग्रजी शिकलं नाही तर आम्हाला, आमच्या मुलाला कसलंही भविष्य नाही, अशा समजुतीने वागणारे पालक असेल त्यांना आम्ही कसे बदलवणार? काय, मी माझ्यावर सुद्धा हा प्रसंग आला. कुठल्या शाळेत? ताराबाई मोडकांच्या शाळेत, पद्मश्री ताराबाई मोडकांच्या शाळेत. आम्ही तिथे चालणारी इंग्लिश माध्यमाची शाळा बंद केली. तेव्हा एक पालक मला म्हणाले, काय बाई, तुम्ही ही शाळा बंद केलीत इंग्लिश माध्यमाची? उद्या मी माझ्या ऑफिसमध्ये काय सांगू, माझी मुलं मराठी माध्यमात गेली? म्हणजे मला रडायला आलं की आमच्या या मराठीची काय अवस्था होते. त्याला वाईट वाटतंय, आपल्याला काय सांगावं लागेल.
त्याला ऑफिसमध्ये. लाज वाटते ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये, हा. सांगायला लागेल असं म्हणून. हा अशी परिस्थिती. पालकांनाच असं वाटतंय आपली मुलं इंग्रजी माध्यमात गेली पाहिजेत. मुलाला काय कळतं? बोला. मुलं काही म्हणत नाहीत. त्यांना तुम्ही घातलं त्या शाळेत तर त्या शाळेत शिकणार. आता मध्ये सेमी इंग्रजीचं वगैरे जे फॅड निघालंय आणि कारण नसताना मराठी शाळा चालवणाऱ्या संचालकांना त्याचा मनस्वी आपण म्हणूया ताप होतोय. अशा बाबतीत तुम्ही काय याबाबत तुमचं स्वतःचं मत व्यक्त कराल? खरं सांगू, अगदी स्पष्ट सांगू, सांगा सांगा. मला सेमी इंग्लिश हे आवडतच नाही. हं. ना यांनी मराठी भाषा समृद्ध होणार आहे. नाही, इंग्लिश भाषा समृद्ध होत. कारण गणित आणि विज्ञान हा. हे 2 इंग्रजीत शिकवले जाणार. हा ते काही बोली भाषेतले नाहीयेत 2 विषय. हा त्याची विशिष्ट अशी भाषा आहे. त्याच पद्धतीने ते बोलले पाहिजेत. बरं, त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शन बरंच टाकायला आहे. खेड्यामध्ये सुद्धा याचं लोण आलंय हो. सेमी इंग्लिशचं. हं. आणि त्यांची दुर्दशा आहे. त्यांना अतिशय त्याचा त्रास होतो. हं. तुम्ही कल्पना करा, एखाद्या आदिवासी कुटुंबामध्ये काहीच शिक्षण नाहीये, अशा ठिकाणी जेव्हा सेमी इंग्लिश घ्यायला लावलं जातं तेव्हा त्यांना काय व्हॉट, काय व्हेअर, काय हाऊ, काय 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 कळणार आहे? तेच शब्द कळत नाही. हं. आणि मग प्रश्नपत्रिका कोरी. कोरी नाही होत. हा मी बोलत नाही. नाही. अच्छा. पण तरी देखील मग ह्या ठिकाणी ही अशी जी दुर्दशा जेव्हा मराठीची आपण पाहतोय, तर ही दुर्दशा होत असताना एक आपल्यासारखी शिक्षिका काय आपला भावना व्यक्त करू शकते? कशा पद्धतीने भावना व्यक्त- म्हणजे मी काहीच नाही करू शकले. मी मग तुम्ही तुम्हाला हतबल आहे असं- मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हा म्हणजे एक मोखाडा आहे ना, मोखाडा, हा ठाणे ठाणा जिल्ह्यात. मोखाडा. हा तिकडे एक एका हायवेवरनं गाड्या जायच्या, विशेष करून पेट्रोलच्या जायच्या. हा आणि ही लोक तिथे काहीतरी टाकायचे, गाड्या पंक्चर व्हायच्या आणि ते पेट्रोल चोरलं चोरायचे. जायचं. हा एकदा त्यांनी ते मोठी ही पेट्रोल म्हणजे ते जळणारं पेट्रोल हे असतं ना, नाफ्ता वगैरे. हा, तशा तऱ्हेच्या गाडीला हे केलं. आणि ती गाडी थांबली आणि घरातल्या लहान मुलापासून सगळी वाटी वगैरे घेऊन तेल आणायला गेले. फक्त एक म्हातारी राहिली, म्हणजे ज्यांना चालता येत नव्हतं त्या म्हाताऱ्या राहिल्या. आणि त्या गाडीजवळनं एक गाडी गेली आणि भडका उडाला आणि सगळे पेटले गेले आणि सगळे राख झाले. तेव्हा त्यावेळेला मंत्री भेटायला गेले त्या बाईला. तर ती म्हातारी बाई म्हणाली, काहून मला भेटायला आलात? तसंच आता मी म्हणते, काहून माझी मुलाखत घेता? मी तर हतबल झाले. मराठीच्या बाबतीत मी काही करू शकत नाही. आता आमची चिन्मयी राघवन सुर्वे ही मात्र या बाबतीत खूप पुढाकार आम्ही आहे, घेतला. आमच्या बरोबरच त्या हे काम करतायत. त्यांनी त्यांची मुलगी मराठी माध्यमातच घातली आणि तिथेच तिला शिकवलं. त्यांचं म्हणणं मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्याच पाहिजेत, पुढे गेल्याच पाहिजेत. ह्या तंत्रज्ञानाशी कुठेतरी तुम्ही जुळवून घेतलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारतो की मोबाईल आणि तंत्रज्ञानात ह्या शिक्षणात काही बदल केलेत काय, मोबाईलने किंवा तंत्रज्ञानाने? त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला ते ऐकून घ्यायला नक्की आवडेल. तंत्रज्ञानाने बदल केले तुम्ही मला विचारता? छान गुगलवर तुम्ही बघत असाल सगळ्या गोष्टी. अहो, मी बघणारच. कारण काय, माझी निवड
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान विभागासाठी ET सेलसाठी गव्हर्नमेंटमध्ये केली गेली. हा. मी 1 वर्षासाठी माझी केली, ते तिथे मी 5 वर्ष नाही 6 वर्ष राहिले. संबंध महाराष्ट्रामध्ये मी TV या माध्यमासाठी कसं लेखन करावं याचं शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. वा 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 वा. वावा काय करता? नाही, ट्रेनिंग एवढ्यासाठी दिलेलं आम्ही एवढ्यासाठी म्हणतो की ते तंत्रज्ञानाचं शिक्षण देणारे की 2 मिनिटापूर्वी हातबल झालेली जेव्हा ती शिक्षिका जेव्हा बघतो तेव्हा ही मनातली जी खंत जी आहे ही खंत तुम्ही स्वतःपुरती का होईना त्या परिस्थितीशी हे करून घेतलं, जुळवून घेतलं, असं नाही का होतं? तेव्हा झालं. तेव्हा मी 85 ते 91 हां. या ओके. कालावधीमध्ये होते. हां. माझ्या एका दूरदर्शनच्या पाठाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. मी दिल्लीला एक रेडिओसाठी पाठ लिहिला, तो हं. लघु काय म्हणतात ते लघुग्रहाच्या मार्फत पहिला पाठ सॅटेलाइट मार्फत. सॅटेलाइट मार्फत गेलेला आहे. वा. आता ह्याला वाय बोलू का नको बोलू? बोला बोला. नाही तर मग याला बोलावा. हां. तर असं म्हणजे हे तंत्रज्ञानाचा बद्दल आमचे VG कुलकर्णी होते, हां. ते म्हणायचे की काय स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळीकडे बदल झाला. म्हणजे रस्त्यावर गेलो तर रस्ते रुंद झालेले आहेत, फुटपाथ मोठे झालेले आहेत, फुटपाथवरून आतमध्ये गेलो तर काय तिथे दुकानात नाना तऱ्हेचा माल आहे. पण मी असा एक माणूस असा झोपलेला होता फुटपाथवर, तर तो तिथून असा चालत चालत एका ठिकाणी आला. हं. तर इमारत वगैरे चांगली दिसली त्याला, म्हणून तो आतमध्ये गेला तर त्याला काय दिसलं माहितीये? एक माणूस एका खोलीमध्ये फळ्यावर खडूनी लिहित होता. तेव्हा त्याला लक्षात आलं, अरे आपण त्याच भारतात आलो, त्याच शहरात आलोय, त्याच गावात आलोय की जिथे खडू आणि फळा या साधनाचा वापर केला जातोय. अच्छा. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. हं. आता शाळांमध्ये डिजिटल बोर्ड. हे सगळं आलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान सगळं अगदी खेड्यात पण आलेलं आहे. त्याचा चांगला वापर कसा करायचा ते साधन आहे. हं. शिक्षक तिथे पाहिजेच, शिक्षकाशिवाय नाही ते. पण त्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करून घ्या, कारण आता या मोबाईलमधून खूप माहिती मिळते, ज्ञानापेक्षा माहिती खूप मिळते आणि त्या माहितीचा उपयोग केला पाहिजे. पुन्हा एकदा बाई मागच्या प्रश्नाकडे येतो. मराठी शाळा बंद होणं, मराठी पालक हे मुलांना इंग्रजी शाळेखेरीज मराठी शाळेत पाठवण्यासाठी कमालीचं हे करतात, म्हणजे स्वारस्य दाखवत नाहीत. तर अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, केवळ तुमचा हक्क आहे तो, पालक असं नाही मी म्हणत. मी एक गोष्ट अनुभवलेली आहे. एक राजकारणी लोकांनी हां. मध्यंतरी मुंबईमध्ये असं झालं की मराठी शाळा वाचल्या पाहिजे. हां. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये शिक्षिका होते, म्हणजे साधारणपणे 96 नंतरचा काळ आहे, बर. शाळा सोडली होती. तर पण मी गेले त्या सभेला. त्या सगळे राजकारणी लोक आले होते, व्यासपीठावर ते सगळे बसले होते आणि त्यांच्या समोर शिक्षक होते मुंबईतले. 300-400 शिक्षक होते आणि त्यांना ते सांगत होते की तुम्ही घरोघरी जा आणि मराठी मुलांना मराठी शाळेत आणा, मराठी शाळा वाचली पाहिजे, मराठीत हे झालं पाहिजे, आपलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, मातृभाषेतून शिक्षण पाहिजे.
अशी सगळ्यांची व्याख्यानं झाली. आता माझा स्वभाव तुम्हाला कळला ना एवढ्या वेळात. बरोबर आहे. मी म्हटलं मला बोलायचंय. हं. मी उभी राहिले आणि मी विचारलं, या व्यासपीठावर बसलेले जे सगळे जण आहेत त्यांच्यापैकी, या राजकारणी लोकांच्यापैकी कोणाची मुलं मराठी शाळेत जातात ते त्यांनी सांगावं आणि त्यांची फी सांगावी. इंग्लिश शाळेची मराठी माध्यमात जातात का त्यांची मुलं? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्याबरोबर असेल. सभा उधळली. लोकांनी टाळ्या वाजवून उधळवली का? उधळलीच. अच्छा. खरंच सांगते पण मी. त्या गेट मधून तो सुरक्षित बाहेर ते पडला. कसं नेलं गराडा माझ्या बाबतीत झाला. अच्छा अच्छा. हं. पण आता आपण हा सगळ्या आणखीन एक उदाहरण बर, तुम्हाला बर, बर. देते मी. हा, मी मुख्याध्यापिका होते. हा, हं. आणि शाळेमध्ये ऍडमिशन आमची साने गुरुजी विद्यालय, हो, आमच्या आपल्या शाळेत साधारण याच्यातली मुलं यायची, आम्ही आनंदित असायचो. असायचे. आमचा काही हव्यास नव्हता कुठल्या गोष्टीचा. तर एक दिवस एक फोन आला मला एका राजकारणी कुटुंबातला बाईचा. म्हणे तुमच्या शाळेत ॲडमिशन आहे का? म्हटलं कोण बोलतंय कोण अगोदर? तर त्यांनी आपलं नाव सांगितलं, माहिती ओळख दिली. म्हटलं असं. मग कोणाला हवं ॲडमिशन? तर माझ्या घरामध्ये काम करणाऱ्या हा, बाईच्या मुलीला हवे ॲडमिशन. बर. मी म्हटलं तुमच्या मुलाला हवे का? हा, तुमच्या मुलाला हवे असेल तर देते मी. तिला हवे ना, ती येईल माझ्याकडे आणि मग मी देईन ॲडमिशन. म्हणजे तुम्हाला कळलं का मी 2 जी उदाहरणं सांगितली बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय होतं की कोण मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष करतंय, पालक का जात आहेत त्यांच्या मेंढरासारखं झालंय. हो, हो, हो. एका मेंढराच्या मागे दुसरं मेंढरू चाललंय. मोठं मेंढरू आधी ते बघा, ते जर हे केलं तरच हे थांबेल. ते जे ओरडतात सगळेजण त्यांना आधी विचारा तुमच्या मुलांचं काय. बर. मी चिडते कारण मला माझी नाही हो काळजी, माझ्या मुलांचीही नाही, माझ्या नातवंडांची, माझ्या परतवंडांची, त्यांची मला काळजी वाटते. त्यांचं काय होणार आहे, कसं होईल या इथे, याची काळजी वाटते मला. इतकी सुंदर मराठी भाषा आहे आपली. अहो तुम्हाला सांगते, म्हणजे 12 तासांची शाळा होती ना आमची, तिथे चिन्मयची मुलगी शाळेमध्ये होती. तिथे आमचा गॅदरिंगचा कार्यक्रम झाला. त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना एक कवी दिले. एका कवीचाच वर सगळे कार्यक्रम करा, नाटक, नाच, गाणी, काय जे असेल ते. अहो कुसुमाग्रजांवर कार्यक्रम झाला, 3 तासाचा कार्यक्रम झाला. इतकी सुंदर सुंदर गाणी मिळाली. म्हणजे हा कल्पना आम्ही विचारात पण घेऊ शकत नाहीत. इतके चांगले कार्यक्रम तुम्ही आपापल्या आपल्या मराठी भाषेसाठी ती टिकवण्यासाठी राबवण्याचे तुम्ही तुमच्या परीने केलेले प्रयत्न आहेत असंच त्याला म्हणायचं आहे. म्हणा. कारण आम्ही असं असताना पण मी इथे या खेड्यात आता मी राहते. हां, हं, तर त्या इथे मी म्हटलं यांचे कुसुमाग्रजांची हसरा नाचरा श्रावण आला, हसरा नाचरा श्रावण आला, या कवितेवर आपल्या मुली आहेत त्या आदिवासी, आदिवासी त्यांचा नाच बसूया, मी बसवते त्यांना. दांडा ते गाणं हवंय. बघतो रिक्षावाला.
काय करणार? म्हणजे हे शाळातून व्हायला हवं, हे जायला हवं, सिलेक्शन करता आलं पाहिजे, काय द्यायचं आणि काय नाही. तिथेच आम्ही कमी पडलो. मला खूप वेळा मी सगळ्यांना म्हणते की आम्हीच नीट शिकवलं नाही म्हणून हे असे राजकारणी, आम्हीच शिकवलेली पिढी आहे नाही. पण एखादी उत्तम शिक्षिका अशी जर बोलत असेल तर ऐकणाऱ्यांनी काय ऐकावं आणि काय विचार करावा? खूप गंभीर विचार करायला हवा की आपली मराठी कशी टिकेल, कशी राहील. मराठी ही राहिलीच पाहिजे, मातृभाषा आहे. अहो जपानमध्ये सुद्धा जापनीज भाषेत बोललं हो जातं, ना, हो ना. रशियामध्ये चीन जर्मनीमध्ये हो. तिथल्याच भाषेत बोललं जातं. मग आम्ही का नाही कशाला बोलायचं? तामिळनाडूमध्ये अहो काल मी एक व्हिडिओ पाहिला, तर एका ह्याच्यावर किल्ल्यावर तिथे आपलं नाव कोरलेलं होतं म्हणून एका रशियन माणसाने त्याचं नाव त्याच्या लँग्वेजमध्ये, त्याच्या भाषेमध्ये ते पुतीनचं नाव लिहिलं, त्याचं नाव लिहिलं. आपणच जर असं करायला लागलो तर दुसरे सुद्धा करतील ना. बरोबर आहे. म्हणून आपण आधी सुधारलं पाहिजे. आपला विचार जर चांगला असेल तर आचार चांगला होतो. आमच्या विचारातच खोट आहे. ही विचाराची खोट जेव्हा जाईल तेव्हाच सगळं होईल. त्यावेळी बरंच ह्याच्या खालून पाणी निघून गेलेलं असेल, तरी पण होईल असं बरोबर. आपण वाटतंय. आशावादी असूया. आशावादी असू. मॅडम आत्ता मी विचारतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आता थोडंसं तिथून आपण बाहेर काढतो आणि काही वैयक्तिक प्रश्नाकडे मी वळतो. एखादा विद्यार्थी आजही तुम्हाला असा आठवता का हो, ज्यामुळे तुमचे डोळे पाणावतात? अरे खूप खूप माझ्या शाळेतले खूप विद्यार्थी आहेत असे. एका मुलाने, त्याला मुलगी आहे तरी सुद्धा त्यांनी दत्तक हं. म्हणून आश्रमातली एक मुलगी घेतलेली. एकानेच नाही, दोघा भावंडांनी घेतले. मला नाही जमलं होय. मला काय हरकत होती करायला? खरंय. मला 2 मुलगे होते. मी एखादी मुलगी दत्तक नाही का घेऊ शकले असते? पण मला नाही तो विचार आला. मला नाही ते आलं. माझ्यापेक्षा मोठा निघाला मुलगा, विद्यार्थी माझा. असे कितीतरी मुलं आहेत हो. रेणू गावस्कर, हां. ती माझी विद्यार्थी. मी ती काय करते माहितीये, वेश्यांच्या मुलांना शिकवते. वेश्यांच्या मुलांना. माझा एक विद्यार्थी आहे, त्यांनी मिल्क बँक काढले. हं. म्हणजे ज्याला आईला दूध नाही, आईचं दूध मिळावं याकरता. हां. म्हणजे किती कल्पना पहा ना. म्हणजे सांगू का, मी दुसऱ्या शाळेत काम करत होते. मी शाळांचं सारखं माझ्या तोंडून साने गुरुजी, साने गुरुजी यायचं. तर मग ते म्हणाले, एवढे तुम्ही साने गुरुजी करतात तर तुम्ही जसा प्रश्न विचारला ना तसाच त्यांनी प्रश्न विचारला, आहेत का अशी मुलं तुमच्या काही माहितीतली? म्हटलं हो आहेत ना. मी ही नावं सांगितली. परदेशात कितीतरी मुलं आहेत अशी वेगवेगळी. आत्ता सुद्धा मी काही मुलांना माझ्या फोन केला तर लगेच ती डॉक्टर मुलांना फोन केला तर ती लगेच तिथे जे मध्ये, केईममध्ये, सायनमध्ये, या हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करतात. काल परवाच मी हे काम केलं. तुम्हाला सांगते, माझ्या विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा दिली. गुरुदक्षिणेचं आम्ही म्हटलं काय करूया,
तर या इथल्या लोकांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. मग ते पाहिल्यावर दुसऱ्या मुलांनी मदत केली. सामूहिक शेतीचा प्रकल्प आम्ही आणला. म्हणजे अशी आहेत हो मुलं बरं, करणारी. आयुष्यात कधी असा तुम्हाला वाटलं का की माझी ही सगळी शैक्षणिक सेवा सार्थकी लागली? हो हो. उलट मला असं वाटतं आता माझं वय लहान व्हावं. पुन्हा मी आता हे सगळं नवीन आलेलं आहे ना, हं. ते आणखीन वेगळ्या तऱ्हेने शिकवावं आणि मुलांना तयार करावं असं वाटतं मला. असं गेले 2-4 दिवस तर माझ्या सतत मनात येतं की काय आपलं वय आता जाणार, पण त्याच्यापेक्षा आपलं कमी होईल असं केलं तर काय होईल. तर पुन्हा शिक्षिका होऊ हं. आणि पुन्हा मुलांना शिकवू. आता ज्या शाळेशी तुमचा हे झालेला आहे, तुमचा संबंध आलेला आहे, त्या शाळेची अशी कोणती गोष्ट सर्वात जास्त ती गोष्ट तुम्हाला मनाला भावली आहे आणि ती कायमस्वरूपी आठवते, अशी एखादी गोष्ट शाळेबाबतली? शाळेतला आम्ही एक प्रयोग केला होता की आमच्या शाळेमधल्या, म्हणजे हे केव्हा केलं होतं, 75च्या सुमारास केलं असेल त्यावेळेला, की मुलं आहेत ती अभ्यासात का मागे पडतात. तर मग लक्षात आलं की ह्यांना खायला काय मिळत नाहीये मधल्या वेळेला. मग आम्ही सर्व्हे केला की यांच्या घरी काय काय येतं, काय काय आहे. तर असं कळलं की आपला पेला असतो ना एवढा, तो भरून नाहीच, अर्धा पेला दूध येतं त्यांच्या घरात आणि घरामध्ये 5-6 माणसं. अर्ध्या पेल्याच्या दुधात त्या मुलाला काय मिळणार. मग त्या मुलांसाठी आम्ही सकस आहार योजना सुरू केली. म्हणजे कसं केलं की कार्यानुभवाचे तास घेतले, ते सगळे एकत्र केलं, पीटी, कार्यानुभव आणि असे सगळे तास एकत्र केले. बरंच त्याच्याकरता टाइम टेबलमध्ये बदल केले आणि 5च मुलांना कार्यानुभवाचा तास द्यायचा आणि त्यांनी ते खाद्यपदार्थ त्यांनी तयार करायचे. एक टीचर असेल तिथे आणि तो खाद्यपदार्थ त्या निवडलेल्या मुलांना, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि ज्यांच्या बाबतीमध्ये अभ्यासात मागे आहेत, त्यांना या मुलांनी खायला द्यायचं आणि तेच खाणं शिक्षकांना विकायचं. म्हणजे ना नफा, म्हणजे आम्हाला पैसे पण मिळायचे आणि मुलांना खाद्य खायला पण मिळायचं. अशी आम्ही ती योजना सुरू केली होती. मॅडम, हे सगळं करीत असताना एक नोकरी आणि घर ह्याचा समतोल कसा साधला, थोडक्यात सांगा. माझी सकाळची शाळा होती. बर. सकाळी लवकर घरातलं मुलांचं उरकून जायचं. बर. म्हणजे इतर गृहिणी असं त्याच पद्धतीने. आणि पुन्हा आल्यानंतर घरी आल्यावर सगळ्यांचं कौतुक करायची. ओके. आमच्यानं पणजीने सांगितलं होतं, माणसाचे कष्ट गोड असतात, माणूस गोड नसतो. बर. माणसाचे कष्ट गोड असतात, ते कष्ट केल्यामुळे गोड राहिले मी. अच्छा. बाई, आयुष्याच्या ह्या सुंदर टप्प्यावर मागे वळून पाहताना आपल्याला सर्वात मोठं समाधान कशात मिळतं? समाधान प्रसन्नतेत. बर. समाधान लोकांना मदत करण्यात. बर. समाधान लोकांना खाऊ पिऊ घालण्यात. समाधान दुसऱ्याला काहीतरी मदत करता आली, दुसऱ्यासाठी काहीतरी करता आलं म्हणून शांतिवन सारख्या
प्रकल्पामध्ये मी काम केलेलं काम केलेलं आहे. हां. त्याचं समाधान आहे. तिथलं काही चांगलं झालं आणि कोणाचंही काही चांगलं झालं की मला समाधान मिळतं. चांग भले असंच वाटतं. जरी तुम्ही निवृत्त झालेला आहात, पण शिक्षक हा कधीच निवृत्त होत नाही हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर, तुमचे विचार ऐकल्यानंतर कळतात. आणि त्याचबरोबर तुम्ही घडवलेले जे विद्यार्थी आहेत हे जिवंत स्मारक असतात, ज्याचा वेळोवेळी तुम्ही अनुभव घेताय. आणि त्यामुळे हे समाधानी जीवन, समृद्ध जीवन, या अर्थी बोलतोय आम्ही, की हे सेवाभावी तुमचं हे जे जीवन आहे, या सगळ्या जीवन आणि तुमचा हा सगळा जीवनपट पाहत असताना खरं तर तुम्हाला मगाशी पहिल्या वेळी बोलल्याप्रमाणे तुमच्या 4-4, 5-5 मुलाखती मला या ठिकाणी आम्हाला घेऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला कळाल. तर एवढंच या ठिकाणी वेळेचं भान राखून आपल्या आयुष्यभराच्या या सेवेला झेंडा मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्याला त्रिवार सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.